भांडाभांडी रोज अशी या दोघांची होत राही, कधी होते युद्ध मोठे कधी छोटीशी लढाई, गडबड दंगा रोज का पंगा, कुरकुरू चाले दोघांच्या घरी. शेजारी शेजारी पक्के शेजारी, हे शेजारी शेजारी पक्के शेजारी. चढाओढ चाले अशी दोघांची, मधल्यामध्ये गोची होई घरच्यांची. शिव्याची बाहेला खोली पोरांची ही बोलत आली, कुणी कसं आग लावी कुणी कसं तेल घाली, होती दुनिया री आता झाले वैरी, बसतात सारे एकमेकांच्या गोरी. शेजारी शेजारी पक्के शेजारी, अरे शेजारी शेजारी पक्के शेजारी. मी बापू दामले, या दामले निवासचा मूळ मालक. खरं म्हणजे माझ्या नावामागे कैलासवासी असंच द्यायला पाहिजे, पण प्रॉब्लेम काय की मला स्वर्गात एंट्री मिळत नाहीये ना. याला कारण BL पाठक नावाची भानगड, समजले का. खरं म्हणजे बल्लाळ आणि बिरजू मला मुलासारखे. मला आजही तो दिवस आठवतो. त्या दिवशी आमच्याकडे काम करणारा बिरजू आनंदात माझ्याकडे आला. बापू, बापू. हा बिरजू, ये बेटा ये. बापू, हम ये पैसे लेके आए हैं. कसले रे. आपल्या घरातली रद्दी विकली आणि त्याचे हे पैसे 3.5 रुपये. वा 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 बेटा, मला तुझा अभिमान वाटतो. तुला जरी अक्षर ओळख नसली तरी अंक ओळख आहे. पण बेटा मला सांग, ज्या रद्दीचा 1.5 रुपये आला असता त्याचे तू 3.5 रुपये कसे आणलेस. बापू, हमरे ढोलकपुर के चाचा माखनलाल हमेशा कहा करते थे, बेटा बिरजू, हमेशा कान नाक डोळे तपासून घे. नाही नाही, हमेशा कान डोळे नाक उघडे ठेव आणि जग बघ. हा हा. ही रद्दी विकून मला फार फार तर 1.5 रुपये मिळाला असता. मग बापू, मी आयडिया केली. मी मिठाईवाल्याकडे गेलो, मी भेळवाल्याकडे गेलो, त्यांना ही रद्दी विकली. मला माहिती होतं त्यांना नेहमी रद्दी लागते. आणि भेळवाला तर आमच्याच गावचा निघाला. एक भैयाच एका भैयाच्या कामी आला. और मैं लेके आया ये 3.5 रुपये. ले लो बापू. वा 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 बेटा, आज माझी खात्री पटली की भैयाला ओसरी देऊन मी काहीही चूक केलेली नाही. बिरजू, तू धंदा कर. लेकिन बापू, हम तो अनपढ़ गवार हैं. अरे बेटा, धंदा करायला शिक्षण लागत नाही, अक्कल लागते अक्कल, आणि ती तुझ्यापाशी भरपूर आहे. लेकिन बापू, हमरे पास तो पैसा नहीं है. हात पुढे कर. मारू नका. हात पुढे कर. हे घे 3.5 रुपये आणि धंदा सुरू कर. रद्दीचा धंदा सुरू कर. कर लो दुनिया मुट्ठी में. बिरजू सद्गदित होऊन निघून गेला. त्याच वेळी BAच्या परीक्षेत 3ऱ्यांदा नापास झालेला माझ्या चुलत पुतणीच्या थोरल्या जावेचा धाकटा धीर बल्लाळ पाठक, जो माझ्याकडे शिक्षणासाठी राहिला होता, तो एक कागद घेऊन माझ्याकडे आला. बल्लाळा, लागला का निकाल. बापू, माझा पात झाला बापू. तुला घात म्हणायचंय का. घात पात निपात अपघात. मी पुन्हा एकदा BAच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालो. झालास नापास. आणि पुन्हा एकदा कुठल्या विषयात, माझ्या सगळ्यात लाडक्या विषयात, माझ्या मातृभाषेमध्ये नापास झालो बापू. दाखव तुझी गुणपत्रिका. गुणपत्रिका नाही बापू, ही आता माझ्या आयुष्याची पत्रिका झालेली आहे. बघितलं बापू,
अशा निराशाजन्य परिस्थितीमध्ये सुद्धा मला मला कविता सुचतेय बापू. कविता सुचतेय. असं ऐकव ऐकव. पुन्हा एकदा दिसले मजला दिवसा ढवळ्या तारे. पुन्हा एकदा दिसले मजला दिवसा ढवळ्या तारे. वेडावित म्हणाले मजला उगाच रडतोस कारे. मी वदलो त्यांना. मी वदलो त्यांना. काय बरं वदलो त्यांना. मी वदलो त्यांना. कवितेच्या रूपानं नभांगण करी नका बीज सारे. बापू बापू अगदी हेच म्हणायचं होतं मला. बापू म्हणशील, एक दिवस म्हणशील, एक दिवस सापडेल तुला कविता. पण हा मार्ग सोडू नको, कविताच तुला तारेल. लक्षात ठेव, तीच तुझी सखी, तीच तुझी सोबती. माझं भविष्य इतकं तंतोतंत खरं ठरेल याचं मलाही आश्चर्य वाटलं. कारण बिरजूवर लक्ष्मी प्रसन्न झाली आणि बल्लाळनं सरस्वतीची उपासना केली. मला वाटलं आता हे दोघं अगदी गुण्यागोविंदानं नांदतील. पण नाही, झालं भलतंच. पैसा आणि बुद्धी यावरून दोघांची कडाक्याची भांडणं हो. गोरे रंग पे नहीं इतना गुमान कर. गोरा रंग 2 दिन में ढल जाएगा. गोरे रंग अडाणी रे, अडाणी. गुमान कर. नुसते फोटो बघणार, शिक्षणाची गरज वाटत नाही, अक्कल नाही. त्याला आज अंकलिपी शिकवतोच. ये देखो, ये आजकल की लड़कियां भी क्या कपड़े पहनती है. ये दर्जी कौन है ससुरा. अरे आमच्या वेळी हेमा रेखा पूर्ण कपडे घालायच्या, पण काय दिसायच्या. ओ हो, बहुत ही बढ़िया दिखती थी. और ये देखो का गिरा. किधर से गिरा पता नहीं. कौन है, किधर से क्या गिरता है. ये क्या है. सरळ धर रे, सरळ धर. हा, उलटी आहे ती, सरळ धर. ऐसा ऐसा बरोबर. बिरजू, याला अंकलिपी म्हणतात. हा, अंकलिपी. अंकल पी. अंकलिपी नाही रे, अंकलिपी. अरे निरक्षरा, अक्षरांची ओळख तुला व्हावी म्हणून तुला दिली हा, आहे. ठीक आहे, ठीक आहे. माझा मोरया लहान होता ना, तेव्हा त्याच्यासाठी आधी आणलेली होती. आणि मग नातवाला लागेल म्हणून ठेवून दिलेली होती. काय आहे, आमच्या घराण्यात, आमच्या पिढ्यांमध्ये शिक्षणाची सवय नाही का. तुमच्यासारखं नाही आमच्याकडे. अशिक्षित सगळे. बल्ला. हा, आमचे शेजारी अशिक्षित आहेत ना, म्हणून त्यांना शिकवावं काहीतरी, जरा डोक्यात काहीतरी अक्कल घालावी म्हणून आणली आहे ही. तुझ्यासाठी रे, तुझ्यासाठी. आता म्हण, वाच. मी सांगतो तसं माझ्या मागे म्हण. क क कमळा. क काढ. इकडे आण, इकडे आणते, इकडे आण. क. हा बघ, हा आहे क. हा म्हण, क क कमळातला. लाजो बुला रही है. लाजो नाही आणि फाजो नाही. तरी थोडा आज शिकायचं आहे, बस इथे. वा रे वा. हा म्हणा, क क कमळातला. ऐकू नाही आलं मला. क क कमळातला. कमळातला. मोत्याशी करे अ आ ई. मोत्याशी करे ओ आई. शी करे नाही, शी करे. हा, शिक रे. अरे शिक रे. हा. हा, शिक्षणाशी संबंधित आहे हे. चला, पुढचा शब्द आहे तो आहे ख. ख ख खलबत्त्यातला. खलबत्त्यातला. हा, रेखा खलबत्ता आण. रेखा क्या. खलबत्ता. ख ख खलबत्ता. खलबत्ता आण. हा, बिरजू खलबत्ता बघ. बिरजू बघ. बिरजू, अरे रेखाकडे नाही रे, बत्त्याकडे बघ. बत्त्याकडे बघ. बघितलं. हा. देखा देखा. याला म्हणतात अंकलिपी.
शिक्षण नाही, काही नाही. अरे ज्या वयात वाचायचं त्या वयात बघायला शिकलात तुम्ही. काय होणार आहे तुमचं? कर्मदरिद्री रे तुम्ही, कर्मदरिद्री. बस हो गया बल्ला. अब बस हो गया. कर्मदरिद्री मी नाही, कर्मदरिद्री तू आहेस. अरे ज्या वयात ही मासिकं बघायची त्या वयात पुस्तकात डोकं घालून बसलास. घरात एवढी सुंदर बायको आहे, हे चंद्राकडे बघून कविता खरडत बसलास पेन घाश्या. बिचारी यामिनी, बिचारी यामिनी वहिनी. तुझ्यासारख्या माकडाच्या हातात शॅम्पेन कशी दिली रे. बल्ला तुझ्या जागी मी असतो ना तर सुखात ठेवली असते रे तिला. आसमान से चांद तारे तोड के ले आता भंगार में. वहिनीला आणायला चांदोबाची गाडी, चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी, हरणांची जोडी तुडवे गुलाबाचे. भाऊजी ऐकते मी सगळं. हा, आणि माझी काळजी करायची काही एक गरज नाहीये तुम्हाला. मी खूप सुखी आहे माझ्या ह्यांच्या बरोबर. हो की नाही? हो, यांच्या कविता ऐकताना की नाही, यांच्या कविता ऐकताना रणरणत्या उन्हात सुद्धा शीतल चांदण्यात बसल्यासारखं वाटतं. हो की नाही? हो. आणि बिरजू भाऊजी, त्या हरणांच्या गाडीत बसवायचं असेल ना तर तुमच्या लाजोला बसवा. ती हरणं कशी 2 मिनिटात मटकन खाली बसतील बघा. कलमू ही सकाळी सकाळी माझ्यावर कशाला बोलली? कारण तुझा नवरा माझ्याबद्दल बोलला ना म्हणून. प्लीज मेरे दिल के टुकड़े टुकड़े मत करना. आणा ते तुकडे शिवून देते. आणा. कुठे काय बोललोय? वाटल्यास वहिनीना विचार. गाणं जरूरत नाही. मग बल्लाला विचार. यांना ह्यांची काय साक्ष काढणार? एखादा जबाबदार माणूस असता तर ठीक आहे. काय ठीक आहे, काय ठीक आहे? जबाबदार माणूस असता म्हणजे काय? अरे मी काय जबाबदार नाहीये? अरे कॉर्पोरेशन मध्ये होतो मी, ज्युनियर क्लार्क. ज्युनियर क्लार्क. अरे माझ्या कामाकडे बघून मला कंपल्सरी VRS घ्यायला लावली होती. बल्ला ऐसे कह रहे हो जैसे सन्मान हुआ था तेरा. अरे कंबरड्यात लात घालून हाकलवून काढला ऑफिसच्या तुला. मला हकलवून काढलं सांगतोस? अरे माझंच चुकलं, माझंच चुकलं. याच्यासारख्या अशिक्षित माणसाला शिकवायला गेलो ना, चुकलंच माझं. अरे अडाणी. जाऊ द्या हो, तुम्हालाच भारी हौस शिक्षण प्रसाराची. अहो अडाणी लोक ही अशिक्षित ती अशिक्षितच राहणार. बहिणी एक वेळ बल्लाळ बोलला तरी चालेल, पण तुम्ही नका मला बोल. आढाण्या. बल्ल्या भाऊजी बास. आमच्या ह्यांना अक्षर कळत नसेल पण आकडे कळतात. अच्छा बल्ला भाऊजी बताओ. 1 किलो 20 ग्राम पीतल 50 रुपए में खरीदो और 65 रुपए में बेचो तो कितना फायदा हुआ? सोपं आहे, सांगा. बताओ. सोपं काय? बताओ बताओ काय बतावतील? बताओ. मराठी माणूस आहे मी. अरे मुळात व्यवसाय करणं स्वतःचा, त्याच्यात फायदा मिळवणं स्वतःला, हे सगळं चुकच वाटतं मला. अय्या किती सुंदर विचार आहेत हो तुमचे. अरे सीधे सीधे कहो ना कि हिसाब नहीं आता. आमच्या ह्यांना विचारा. ए जी आग से पानी मत निकालो. बताओ कितना हुआ? 15 रुपये 30 पैसा. देखा देखा, कभी स्कूल भी गए हो? बघा ही बाई मला विचारते कधी स्कूल भी गए हो. अरे शाळेत होतो मी 4थीत, तेव्हा गणितामध्ये पहिला आलो म्हणून गुरुजींनी मला पेरू दिला होता बक्षीस म्हणून. पेरू. अय्या पेरू दिला. पेरू. अच्छा दाखवा. अरे खाल्ला तो तेव्हा. अरे दिखाओ, मैं जो बोल रही हूँ ना वो बताओ. पेरू नहीं पाढा. आता काय पाडा? अरे 29चा पाढा. बोलो. शी सोपं आहे म्हणा. ऐक ग लाजो वहिनी ऐक. आज ना 29 एके 29. बघितलं पाठ आहे यांना. हे भाजी करपली का बहुतेक आतमध्ये? अय्या हो की.
29 एके 29, 29 दूने हा हा हा, 29 तीक ला ला ला, 29 चोक हु हु हु, 29 पाचे 29 सक हो हो हो. ए जी खुश. नहीं लाजो नहीं, यामिनी भाभी हमका बहुत दुख दिए हैं, बहुत दुख दिए हैं हमका. ए जी सुन लो. ए जी इनकी आंख में आंसू. ये अच्छा नहीं किया तुमने यामिनी. आता तुझं नाक मी कापणार. बेइज्जती, हमरी बेइज्जती, इस ब्रिजलाल पाठक की बेइज्जती. रो भुजंगवा. जी सरकार. कितना भंगार रखा है रे हमारी दुकान पर? पूरे 50 लाख का. सुना सुना सुना, पूरे 50 लाख. और ये ससुरा बल्लू हमारी बेइज्जती करता है, वो भी यामिनी वैदी के सामने. काय? यामिनी वहिनी समोर बेइज्जती? मला अंकल पिजली. यामिनी वहिनी समोर? म्हणायला सांगितलं. यामिनी वहिनी समोर शिक्षण काढलं माझं. यामिनी वहिनी समोर. मी असतो तर वाट लावली असते, वाट. आता ठरलं, शिक्षण घ्यायचं. वय तरी बघ माझं, शक्य आहे का या वयात? आता ठरलं. हमारे ढोलकपुर के चाचा मखनलाल हमेशा एक कहावत कहा करते थे, कर नाही त्याला डर कशाला. अहो ही मराठी म्हण आहे. हमने सौगंधी है गंगा मैया की, एक दिवस त्या बल्लाला मी विकत घेणार. व्याजा सकट सगळा अपमान मी वसूल करणार. हाय दैया. कळतंय ना, कळतंय. नाही सगळं कळतंय मला लाजो. गळ्यापासून पायापर्यंत सोन्याने मडलीयस ते कळतंय मला. कान राहिले ग. देखा झुमका. काल गेले होते साधी फुलं आणायला, म्हटलं साधी फुलं कशाला, म्हणून कर्णफुलच घेऊन आले. कैसे नाही, डोळे बंद केले तरी दिसतील. देखा देखा. या सगळ्याची की नाही लाजो काहीच गरज नाहीये. अच्छा? कारण तू की नाही बुजगावण्यासारखी दिसतेस. बुजगावणं. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, बुजगावण्याला कितीही सजवलं नटवलं तरी त्याची बाहुली होत नाही. दैया दैया तू मला बाहुली म्हणालीस? नाही, बुजगावणं म्हणाले. धुवा धुवा देखो धुवा धुवा. अगरबत्तीतून येतोय धुवा. ना ना ना, यहाँ से नहीं वहाँ से, दिल से. जळतीस ग तू, माझ्यावर जळतीयस. लाजो मी? हाँ मी जळते तुझ्या? हाँ हाँ तूच जळतेस माझ्यावर. बघ आज हमारे पास सब कुछ क्या क्या है. बांगड़े है, तोड़े है, झुमका है, तो हर पास क्या है? माझ्याकडे की नाही यांनी माझ्यावर लिहिलेल्या कविता आहेत. हसलीयस का? कविता? कौन सी कविता? काहे की कविता? कुठे आले का छापून तुझ्या ह्यांची कविता? नाही लाजो. देखो ना, पुस्तक नाही, पेपर नाही, मासिक नाही, कुठे आले छापून? बस लाजो. नाही तुझ्या यांनी लिहिलेला मजकूर हँडबिलावर तरी छापून आले का कधी? बस लाजो बस. देखो यामिनी, माझ्यावर आवाज चढवून काहीच उपयोग नाहीये. आमच्या ह्यांना शिकवायला जातात, पण यांची सर आहे का तुझ्या ह्यांना? यांच्याबद्दल एक शब्द नाही ऐकून घेणार, आणि यांच्या कवितांबद्दल तर मुळीच नाही. अच्छा, अरे मीच काय तुझ्या ह्यांच्या कवितेबद्दल कुणीच काही बोलू शकत नाही, कारण कुठे छापून तर येऊ देते. आणि ते येणे छापून. नाही नाही नाही. चला पड गई कलेजा में ठंडा.
झाल्या तिन्ही सांजा तिने केला सांजा. वा वा वा. हा, झाल्या तिन्ही सांजा तिने केला सांजा, पण खाऊ कसा तो मी, उपवास आहे मांजा. मांजा नाही, सांजाला मांजा बसत नाही. शब्द आले, शब्द बोलू लागले, शब्द रडू लागले. यामिनी, काय झालंय? रडतीये ती. हे कळतंय मला, पण का रडतीये? मला एक वचन द्याल ना? एक वचन? अगं तुला तर अनेक वचन देईन, व्याकरण चांगलं आहे माझं. अहो ते वचन नाही हो. मग? वचन दिले तू मला. अगं ए, कशासाठी आरडाओरडा करतेस? काय झालं, काय झालंय? यातलं वचन हवंय मला. हा, त्यातलं वचन मी कसं काय देणार? ते मला काही माहित नाही. तुमच्या कविता की नाही कुठेतरी छापून आणा बरं. दुसरं काय करतोय? कविताच तर छापतोय. नाही अशा नाही. तुमची एखादी तरी कविता कुठल्या तरी पुस्तकात, अंकात किंवा निदान वर्तमानपत्रात तरी छापून आणा. पटापटा कविता करा आणि छापून आणा बरं. अशा कशा पटापटा कविता करता येतील? यामिनी, अगं कविता करणं म्हणजे एक प्रोसेस असते. अगं तुला सांगतो, माझी प्रतिभा आणि बरं का माझ्या भावना यांचा मिलाप. मला प्रवचन नकोय, मला वचन हवंय, वचन. तुमची कविता छापून आणा ना. मग बघा त्या लाजूचं नाक कसं कापून टाकते मी. त्या लाजूचा काय संबंध आहे याच्यात? तीच मला सांगत होती काय? की तुझ्या नवऱ्याच्या कविता की नाही कुणाला माहितीच नाहीयेत. असं म्हणाली ती लाजो? नाहीतर काय, तुमच्या कविता कुठं कोणाला कळतात? अरे काय बोलतोस मोरया? अरे किती साध्या साध्या कविता करतो मी, माझ्या कविता कळत नाही? हो तसं नाही, जर त्या छापूनच आल्या नाहीत तर कोणाला कळतील कशा? म्हणून मी म्हणते कविता छापून आणा. काही काळजी करू नकोस, तुझ्या अपमानाचा बदला मी माझ्या शब्दांनी घेईन. यामिनी, तुझ्याच साठी हा कविता संग्रह आत्ताच्या आत्ता लिहून काढतो की नाही बघ. चला चला, लंकासूत, कामाला लागा, कामाला लागा. ओ बाबा, हा लंकासूत कोण आहे? हो ना, आणि त्याला कशासाठी कामाला लावताय? तुम्ही लिहा की कविता. खांड तशी माती. अरे गधड्यानो, लंकासूत म्हणजे मी, वल्लाळ लंबोदर काशीनाथ पाठक उर्फ लंकासूत. यामिनी, आता तुझ्या आसवांची शाई करून माझा प्रत्येक शब्द कागदावर उतरेल. तुझ्या अपमानाचा बदला मी माझ्या कवितेतून घेईन, अशी मी शपथ घेतो ग यामिनी. यामिनी, तुझ्याच साठी. अरे इथं हमी आहे. लाजो दागिने दाखवून कशी जिरवली तिची. खेत गए बाबा बचार गई माँ, खेत गए बाबा बचार गई माँ, अकेले हूँ घर माँ तू आजा बाल माँ, अकेले हूँ घर माँ तू आजा बाल माँ. लाजो, ए भगवान, लाजवंती. ए जी, हम कैसे लग रहे हैं? लाजो, लाजो, तुम ऐसे दिख रही हो, हाँ. ऐसे दिख रही हो जैसे पोंगल में सजा हुआ भैंसा. ऐसा क्या? हाँ, नहीं तो और का. इतनी सजी हो, छठ पूजा है का? अजून 1 ग्राम जरी अंगावर दागिना घातलास ना तर मोडून पडशील खाली. काढून टाकते दागिने अंगावरचे. नाही, अशीच्या अशी बाहेर गेलीस ना तर दसऱ्याला सोनं लुटतात ना तशी लुटतील तुला. अंगावरचं सोनं. हा, हे दागिने काढून टाक. भंगारात आणलेत की नाही दागिने लोखंडाचे, ते चांगले दिसतात तुला, ते घाल. आम्ही नाही जा. हमारे ढोलकपुर के चाचा माखनलाल हमेशा एक कहावत कहा करते थे, माणसाचे खायचे दात वेगळे, दाखवायचे वेगळे. हो बाबा, पण ही तर मराठी म्हण आहे. खामोश. लहान आहेस की नाही तू अजून, मध्ये मध्ये बोलायचं नाही. ये गहने उतार दो, अलमारी में रख दो. हम नहीं. दुनिया को दिखाने की कोई जरूरत नहीं है. जरूरत है.
हमने जानबूझ के पहने ये गहने. मधबल, ती आपली शेजाऱ्याने ना यामिनी, तिला जळवण्यासाठी घातलेत मी हे दागिने. माँ तुम भी ना. हाँ मैं भी. त्या यामिनीने तुझ्या बाबांचा अपमान केला. केवजी, तिने कितीही अपमान केला तरी तो गोड समजून आपलासा करेन मी. तुम्ही गोडच समजाल, पण मला ते अजिबात चालणार नाही. मी कुठं काय बोललो? तुम्ही बोलला नाहीत काही, पण तुमच्या मनात जे आहे ना ते कळतंय मला. त्या यामिनीने तुझ्या बाबांचा केवढा अपमान केला तरी हे गप्प. केवजी, त्याचं शिक्षण काढलं तरीही हे गप्प. ती यामिनी यांना घालून पाडून बोलली तेव्हा हे तिच्याकडे सशासारखे पाहत होते. ए जी, एक बात कान खोल कर सुन लियो. तिने तुमचा अपमान केला तुम्हाला चालत असेल, पण मला चालणार नाही. क्योंकि महुआ के पा आई लव यू. आज मेरी आंखें खोल दी तूने लाजो. लाल, इस थप्पड़ की गूंज तुम्हें दूर तक सुनाई देगी. माऊ, आज पुन्हा तेच झालं जे इतकी वर्ष होत आले. आज पुन्हा आपल्या घरचे भांडले. आणि आज तर आपल्या आयाही. अगं, माझ्या तर आईने बाबांना चॅलेंज दिलंय की त्यांचा नवीन कविता संग्रह छापून आलाच पाहिजे. सगळं माझ्याच आईमुळे झालंय. माऊ, हे जर असंच चालू राहिलं तर आपलं कसं होणार? अगं, लग्नाचं सोड, आपलं भेटणंही मुश्किल होऊन जाईल. आणि काहीही केल्या माझ्या बाबांचा कविता संग्रह काही छापून येणार नाही. आणि तुझ्या घरचे ते माझ्या बाबांचा अपमान केल्यापासून राहणार नाहीत. असं बोलू नकोस बोरू. म्हटले की आग विस्तवाच्या आगीपेक्षा जास्त घातक असते, असं घाटपांड्यांनी त्यांच्या आगीचे पातक या पुस्तकात म्हणलंय. तुला माहितीये, 2 महिने मी सतत पाठपुरावा केला, तेव्हा कुठे मला ते पुस्तक मिळालं. थँक्यू माऊ, थँक्यू. काय झालं? तू नेहमी ज्या दुकानातून 101 भीषण पुस्तक आणतेस ना, त्या दुकानात फोन लाव. माझं एक काम आहे त्याच्याकडे. कसलं रे काम? त्याला विचार, त्याच्याकडे यामिनी तुझ्याच साठी हा कविता संग्रह आहे का? यामिनी तुझ्याच साठी? ए, मला नाही माहिती असा कुठला कविता संग्रह. अगं, तुलाच काय, कोणालाच माहित नाहीये. कारण हा प्रकाशितच झालेला नाहीये. आपणच जर दुकानदारांकडे आणि प्रकाशकांकडे या पुस्तकाची मागणी केली तर त्यांना तो छापूनच आणावा लागेल आणि आपोआप बाजारात येईल. पण त्यानं काय होणार? बावळट, अगं, माझे बाबा जो नवीन कविता संग्रह लिहितायत ना, त्या खंडकाव्य, त्याचं नाव आहे यामिनी तुझ्याच साठी. अय्या, किती गोड. यामिनी तुझ्याच साठी. तो जर प्रकाशित झाला ना तरच माझ्या घरचे तुझ्या घरच्यांसमोर मान ताट ठेवून उभं राहतील. नाहीतर आपल्या या मधल्या भिंती वाढता वाढता वाढतील. एक चल आपण लगेच फोन लावू. हॅलो, अक्षर मित्र, तुमच्याकडे यामिनी तुझ्याच साठी हा कविता संग्रह आहे का हो? नाही म्हणतायत. असं कसं नाही म्हणताय? एवढ्या महत्वाचा कविता संग्रह आहे हो. आम्हाला काही करून त्याची एक प्रत हवी आहे. 5 प्रती हव्यात. अगं, 500 प्रती हव्यात. हॅलो, 500 प्रती हव्यात. कवी BN लंकासूत. लंकासूत. अगं, माझे बाबा लंकासूत या नावाने कविता लिहितात. अय्या, किती गोड नाव आहे हो, लंकासूत. आणि काव्यसंग्रह यामिनी तुझ्याच साठी. नाही माहिती. बर, मग मला बाकीच्या प्रकाशकांचा नंबर देता का? म्हणजे मी त्यांना फोन करते. झोल प्रकाशन. हा, अजून एक. हा, थँक्यू. थँक्स माऊ, थँक्स. आता तू काळजी करू नकोस. मी बघेन आता पुढं काय करायचं ते. आता माझ्या बाबांचा कविता संग्रह छापून येणार म्हणजे येणार.
बल्लाळ उठ 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 उठ. बल्लाळ तुला सुचायलाच हवं बल्लाळ. अरे तुझ्या प्रतिभेच्या पोटी कविता जन्माला यायला हवी आणि त्या कवितेने मोठं होऊन शेजारच्या नरडीचा घोट खायला हवा. अहो सॉरी डिस्टर्ब केलं तुम्हाला, पण फोन आलाय. फोन कुणाचा तरी. कुणाचा फोन आहे? हॅलो. हो मीच बोलतोय, बल्लाळ लंबोदर पाठक. हो खरा BL पाठक. हा कुठून बोलताय? झोल प्रकाशन मधनं? हो झोल प्रकाशन मधून. हो हो बोला बोला बोला. हो झोल प्रकाशन मधनं फोन आहे. हॅलो. हा सध्या काय करतोय? कविता लिहिताय? हा हो हो कविता कविता संग्रह लिहितोय सध्या. पाठवून देऊ? देतो ना, पाठवून देतो. तुम्ही प्रकाशित करताय? देतो देतो. हा पत्ता लिहून घेऊ ना? हो लिहून घेतो. सांगा सांगा. हा पोचवेल. हा तुमच्याकडे कोणीतरी माझ्या कविता पोचवेल. हा बल्ला ए बल्ला, अरे सो गए का मर गए? बल्ला ओ बल्ला, मर गए का बल्ला? अरे बोलो बोलो, जीभ गिळलीस का भोपो? अरे माझ्या घरात राहतोस, लाज नाही का वाटत? चालतो इथनं, हे माझं घर आहे. बल्ला ये घर में है कि नहीं? नहीं है, घर में जाएगा किधर? बल्ला ए बल्ला, अरे बोल ना, आता का ए गेंडिया बोल. ए जी हाँ? का हुआ? मला जेवण पचत नाहीये ग. ऐसन का? म्हणून म्हशीसारखे रवंथ करताय का? चल ले दो. नहीं नहीं लाजो, हमें खाना हजम नहीं हो रहा है. अच्छा तो बुलाओ अपने इलाहाबाद एक्सप्रेस कुछ हुआ? अरे नहीं नहीं, ए वेड़पट खुलचट. अरे काहे अपने आप को कोस रहे हो? अरे हमें नहीं कोस रहे हैं, उस बल्ला को कोस रहे हैं. ए बल्ला वेड़पट खुलचट. उन्हें फोन लगाता हूँ. हाँ उसे फोन लगाता हूँ, अभी बात करेगा, झगड़ेगा मुझसे. देख अभी तू. हाँ एक कभी ने फोन उठा. हाँ. उठा कभी ने फोन उठा. उठा लिया. फोन नहीं उठा रहा है वो. अरे बल्ला, अरे इनकमिंग कॉल ला बिल येत नाही रे. भिकारी, उचल फोन. फोन भी नहीं उठा रहा है. वो जब तक मुझसे झगड़ेगा नहीं तब तक मुझे खाना हजम नहीं होगा. लाजो लाजो, जा कुछ खाने के लिए लेके जा. अभी तो कह रहे थे खाना हजम नहीं हो रहा और खाना है. तू खाने के लिए लेके आ जा. हाँ ठीक है आंटी. जा 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 जा. ये बल्ला अभी नहीं झगड़ेगा. ये क्या लाई? वो सेब? सेब है. ये खराब है सेब. खराब? हाँ. तो अच्छा है ना? नहीं नहीं, ये सब खराब है. दूसरा लेके आओ, दूसरा लेके आओ. कैसा अच्छा है? दूसरा लेके आओ तो दूसरा लेके आओ. 10 किलो लेके आ. 10 किलो खाना है मुझे. हाँ बाबा लेके आती हूँ. रुको लाजो, क्या? तू झगड़ना मुझसे. अभी मैं झगड़ने के मूड में हूँ. ऐसे का झगड़ना है? हाँ. तब रुको. अरे ओ कल मोही डायन कही की. अरे तुझसे तो ज्यादा सुंदर मैं दिखती हूँ. अब बोल. लाजो, हाँ मैं क्या यामिनी हूँ क्या? दैया. अरे कैसे झगड़ रही हो? अरे मुझसे झगड़ना. हाँ तेरे पति से झगड़. ए जी कैसे? नहीं नहीं लाजो. कि मैं ट्राई करती हूँ. हाँ, हाँ. ए जी आप ये अच्छा नहीं कर रहे हो, हमको तो बुरा लगे है ना. बाई, तुझ्या बरोबर भांडण्यात काही मला मजा येत नाहीये.
जी मजा बल्लाळ बरोबर भांडण्यात येते ती तुझ्यात नाही. बल्लाळ बल्लाळ ऐसा बर्ताव मत कर मुझसे बल्लाळ. बल्लाळ अरे तुला ऑफिसातनं बाहेर हाकलावून काढला ना रे. बल्लाळ अरे तू भांडतोस का जरा माझ्याशी. थोडा झगड ना मुझसे. झालं माझं खंडकाव्य पूर्ण झालं. माझा कविता संग्रह पूर्ण झाला. वा 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 मोऱ्या हे घे. हा कविता संग्रह प्रकाशकाला नेऊन दे. त्याचा हा पत्ता त्याच्याकडे नीट पोचवून ये. बाबा ही कागद नीट बांधून तरी द्यायची. थोबाड फोडीन. कागद नाही रे कागद कागद. साहित्यिकाचा मुलगा आहेस तू. कसं होणार आहे नवीन पिढीचं सतत आपलं कागद बुट दगड. केस जरा नीट करता का. केस नाही ग केस केस. खान तशी माती आणि नुसते कागद नाही आहेत ते. माझ्या आणि यामिनीच्या प्रेमाची दुथडी आहे रे ती. वाहून जाईल म्हणूनच म्हणतोय बांधून द्या ना. थोबाड फोडीन. चल जा प्रकाशकाला नेऊन दे आणि परत आलास ना की तुला देईन मी एक छान श्रीखंडाची गोळी. काय चल निघ निघ. यामिनी यामिनी माझं काव्य पूर्ण झालं ग. तुला मी सांगतो ह्या पुढे आता लोकांच्या तोंडावर माझं नाव असणार. सगळीकडे साहित्य हृदय सम्राट म्हणून माझा गवगवा होणार ग. मी आले तो पटकन. तुला सांगतो असे प्रकाशक दाराशी येतील आणि मला विचारतील तुम्हीच का ते थोर साहित्य सम्राट लंकासूर. मी दामोदर राजाराम 12% झोल प्रकाशनाचा मालक लंकासूर. हो मीच लंकासूर. कुठे आहेत आपले हात. मजल्या त्या हातांचे चुंबन घ्यावयाचे आहे. अहो तुम्हाला सांगतो ही अशी प्रतिभा मी केवळ कुसुमाग्रजांच्याच हातात पाहिली. काय काव्य करता हो तुम्ही. अहो कालिदासाने मेघदूतामार्फत फक्त निरोप पोहोचवले पण आपण आपल्या काव्याने प्रेमाचा वर्षाव झाला हो वर्षाव झाला. आपल्या काव्याची स्तुती करण्यासाठी शब्द नाहीत आमचे. किती कौतुक करू तुमचे. अहो तुमच्यासारख्या थोर कवीला उपीटच मिळायला हवे. ज्ञानपीठ नाही. उपीट उपीठ नाही हो ज्ञानपीठ. ज्ञानपीठ अगं काय आहे. उपीट अगं उपीट नाही. या प्रकाशकांना मी प्रकाशक अगं कुठे गेले प्रकाशक. अहो प्रकाशक प्रकाशक कुठे गेले. प्रकाशक गेले गेले माझे प्रकाशक. तुम्ही काय बोलताय मला खरंच काही कळत नाहीये. हे काय आहे. उपीट खाऊन घ्या गरम आहे तोवर. नाही आता मला उपीट नको. आता ह्या पुढे मला हवं आहे ते फक्त ज्ञानपीठ. अहो मग आधी नाही का सांगायचं. पटकन थालीपीठ होतील करून देऊ. अगं नाही ग. एक काम कर दीर्घ श्वास घे. अगं सोडायचाही असतो. ही क्रिया कायम चालू ठेवायची. अशी कळलं. आणि आता नीट ऐक. ज्ञानपीठ हा फार मोठा पुरस्कार आहे साहित्यामधला. हे बघ तुझ्यावरचं माझं खंडकाव्य प्रसिद्ध झालं ना की तो ज्ञानपीठ पुरस्कार मला मिळेल. मग आपण फार फार चंगळ करू ग. तुला तर सोन्याने मडवीन. काय सांगताय काय. 1 ग्रॅम सोनं देईन असं भेट म्हणून. माझं राहू द्या. तुमचं काय. माझं काय. मी तो अशी आयुष करणार आहे ना विचारू नकोस. अरे आठवड्यातनं 2 वेळा मटार उसळ आणि ब्रेड. मटार उसळ आणि ब्रेड. 3-3दा शिकरण खाईन आठवड्यातनं. म्हणजे काय. आता बघच तू. आता मोऱ्या येईल आणि दारावरची घंटा वाजेल. कौन है. आया आया भाई. नमस्कार. नमस्कार. बीएल पाठक आपणच. हा मी हूँ. अनभ्यला. अरे 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 पैर क्यों छू रहे बेटा. साहेब म्हणाले बीएल पाठक दिसले की पहिले त्यांचे पाय धर आणि ह्या पत्रावळ्या त्यांना परत कर. अच्छा अच्छा पत्रावळ्या है. 1 मिनट. हाँ तनिक रुको तो. साहब का नाम क्या बताया. हाँ देखो बेटा इस पेपर का होता है खाली 58.
लेकिन आपने हमारे पैर छुए, इसके लिए हम आपको 15 रुपए बख्शिश देते हैं। 15 रुपए? हाँ, इतना ही होता है। जाओ जाओ जाओ। कमाल आहे. याला मी पत्रावळ्या परत केल्या आणि त्याचे आम्हाला पैसे देतोय. क्या है ये? अठन्ने भी बहुत हो गई इसकी. क्या है पता नहीं, पढ़ना किसे आता है.